मला सांग की तिथे आई कोणी घातली, माझी कंप्लेंट कोणी केली, तिथे तंगड्या द्यायला कोण गेलं होतं ते मला सांग, मग मी तुला सही देतो. या भाषेत बोलतो तो दादा. आमच्या आशामध्ये एवढी हिंमत नाही तक्रार करायची, घाबरतात त्या. समजतात ते खूप तुच्छ समज आणि मला तर खूप तुच्छ समजतात. आता दादा काय बरं, मी एकल पालक आहे, माझ्या पाठीमागे माणूस नाहीये, माझ्या लेकरांची माझ्यावर जबाबदारी मी हे पण दादांना सांगितलं होतं. मग का बरं असं अन्याय करता एकल पालक असल्यामुळे, मी जैन समाजाची असल्यामुळे का? अक्षरशः रस्त्यावरची जी उपमा दिली जाते मला कुत्र्याची, आम्ही कुत्रे नाहीये. मला एवढं सांगायचं शासनाला का असं होतं आमच्यासोबत. असे म्हणजे काय समजतात कर्मचारी अधिकारी सुद्धा आमची बाजू घेत नाही. सर दादा आमच्यावर जर अन्याय होतोय तर सहन कसं काय करणार, आम्ही शांत का राहणार आहे, आवाज मोठा नाही होणार का आमचा, की कोणी आम्हाला काही बोलणार आहे का? तर सोनू दादा मला रागवली पण त्याला एक शब्द बोलले नाही का, आमचं काम खालच्या पातळीचं आणि तडागाडापर्यंत जातो, आम्ही एरियात फिरतो म्हणून आम्हाला खालचं समजायचं का? असा अन्याय का होतोय माझ्यावर, मी एकल पालक आहे, मी जैन समाजाची म्हणून माझ्यासोबत हा जातीवाद केला जातोय का? महिन्याला आम्हाला अक्षरशः अशी व्हाउचर त्यांच्या समोर ठेवून भीक मागावी लागते. अशा म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्या आहेत का, तुम्ही आम्हाला कुत्र्या समजतात का? ते म्हटले हो बोललो मी, तुम्हाला काय करायचंय काहीही करा, कुठेही जा, तुम्ही आमदाराकडे जा की कुठे जा, ते स्पष्ट आम्हाला या शब्दात बोलतात. आज आपण पाचोरा शहरामध्ये आहोत. या पाचोरा शहरातल्या ताई आशा सेविका ताई आहेत. या पाचोरा शहरातील बाहेरपुरा परिसरामध्ये आशा सेविकाचं काम करतात. परंतु पाचोऱ्यामधील या महिलेसोबत काय प्रकार घडलाय आपण त्यांच्यावरून स्वतः बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार. काय नेमकं झालं होतं दादा? 2 तारखेला आमची मासिक मीटिंग होती बाहेरपुरा इथे, आमचं दवाखाना आहे ना तिथे NHM बाहेरपुरामध्ये. तर तिथे मी थोडं 11ला मीटिंग होती. सलमान शेख आहेत आमच्या इथे JNM म्हणून, त्यांनी वेळ टाकलेला होता की 11 वाजता मीटिंगला या. मी माझ्या काही कारणास्तव थोडं उशिरा गेली, 20-25 मिनिटं. मग तेव्हा पण त्यांची मी गेल्याबरोबर वाद झाले. मग ते आकडे घेत नव्हते माझे, जे आम्ही महिन्याला काम करतो ना त्याचे आम्हाला आकडे द्यावे लागतात. मग ते आकडे घेत नव्हते. त्याच्यानंतर मीटिंग संपली, मी त्यांना बोलली माझे आकडे घ्या. माझ्या नंतरही 10-11 अशा आम्ही उशिरा आलो. मग मी बोलली त्यांचे घेत आणि तुम्ही माझे घेत नाहीये. मग ते म्हटले मी तुमचा JNM नाही, त्यांनी बाकीचे आशांचे घेतले उशिरा आलेल्यांचे पण, मग माझे घेतले नाही. ते म्हटले मी तुमचा JNM नाहीये, आकाश तुमचा JNM आहे. कारण मी त्यांची, ते मला त्रास देतात, नेहमी त्रास देतात दादा. मी जैन समाजाची, मी एकल पालक आहे, माझ्या पाठीमागे माझे 2 मुलं आहेत, माझे मिस्टर व्यवस्थित काम करत नाही, आमची फॅमिली काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना हे चांगलं माहिती आहे. मग मी त्यांची अशीच तक्रार आहे ना, कामावरून त्रास देता ही संदेश दादा आमचे वैद्यकीय अधिकारी, तालुका अधिकारी त्यांच्याकडे केलेली होती. 1 महिन्यापासून मी सांगते दादांना की मला तुम्ही JNM बदलवून द्या दादा. सलमान भाऊचं माझं जमत नाही, ते त्रास देतात. प्रत्येक वेळेस मी व्हाउचर सहीला जरी नेले ना, सलमान शेख माझ्याशी व्हाउचर फेकून देतात. भाऊ कोण आहे सलमान शेख? कोण? आरोग्य सेवक आहेत दादा ते. म्हणजे आमच्या पनवरची पोस्ट आहे त्यांची, NM असतात ना, NMच्या पनवरची पोस्ट आहे त्यांची, आरोग्य सेवक आहेत ते. तर मी त्यांना बोलली तर ते म्हटले की आकाश तुमचे आकडे घेईल. ठीक आहे, मग आकाश भाऊ आले, तेवढ्यामध्ये आकाश भाऊनी माझे आकडे घेऊन घेतले. मग ते म्हटले याच्या पुढे जर 11ला मीटिंग असली, तुम्ही 11ला आले तरच तुमचे आकडे घेतल्या जातील, बिलं घेतल्या जातील आणि रजिस्टरवर सही पण करू दिल्या जाईल, नाहीतर सही करू दिल्या जाणार नाही. मग तुम्ही कुत्र्यासारखं कुठेही भुका आणि कितीही भुका. मग त्याच्यावरून मी उचललं की तुम्ही असं कसं काय बोलताय, अशा म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्या आहेत का, तुम्ही आम्हाला कुत्र्या समजतात का? तुमचं बोलणं चुकीचं आहे, तुम्ही एक शासकीय कर्मचारी आहात, तुम्ही असं बोलू शकत नाही, कारण ही भाषा कार्यालयीन नाहीये तुमची, कुत्र्यासारखं कुठेही भुका म्हणून. तर ते म्हटले हो बोललो मी, तुम्हाला काय करायचंय काहीही करा, कुठेही जा, तुम्ही आमदाराकडे जा की कुठे जा, ते स्पष्ट आम्हाला या शब्दात बोलतात. मार्च महिन्याची त्यावेळेस माझ्या नातेवाईकाची मौत झाली, मी तिथे गेली होती. तर ते म्हणतात की तुम्ही मौतला गेले ना तर तिथे मृत्यू दाखला मला लागेल. आता मला सांगा दादा, आम्ही जर मौतला जातोय तर आम्ही दाखला कसं काय आणणार आहे तिथला? आणि व्हाउचरांचा सुद्धा आम्हाला एकही महिन्याला अशा सेविकांना काम करून व्यवस्थित सह्या मिळत नाही. प्रत्येक महिन्याला आम्हाला अक्षरशः अशी व्हाउचर त्यांच्या समोर ठेवून भीक मागावी लागते की आम्हाला सह्या द्या. प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्या हे करावे लागतात, जसं रावण्या कराव्या लागतात की आम्हाला सह्या द्या म्हणून. आणि सोनवणे दादा ज्या दिवशी वाद झाले त्या दिवशी मी सोनवणे दादांना बोलली की दादा मी तुम्हाला सांगते ना, 1 महिन्यापासून तुम्हाला आकाश भाऊ द्या ना तुम्ही बदलून. दादा म्हणतात आकाश भाऊ का? म्हटलं दादा आकाश भाऊ फिरवत नाही, सलमान दादा खूप फिरवता म्हटलं सह्यांसाठी. तर सोनवणे दादा म्हणतात की नाही, मी जर सांगितलं ना आकाशला की तू फिरव तर आकाश पण तुम्हाला फिरवेल. मग माझं म्हणणं आहे दादा, सोनवणे दादांचं म्हणणं आहे का की लोखंडेला फिरव तू म्हणून, म्हणजे मला जाणून बुजून सोनवणे दादा त्रास देत आहे, सलमान त्रास देतोय का? मग असा अन्याय का होतोय माझ्यावर? मी एकल पालक आहे, मी जैन समाजाची म्हणून माझ्यासोबत हा जातीवाद केला जातोय का? असं किती दिवसापासून माझ्यासोबत अशी वागणूक होते तिथं. तुम्ही याच्याबद्दल वरिष्ठांना काही तक्रार केली? सांगितलं दादा, मी त्यांना सांगितलं, संदेश दादांना सांगितलं. दादा लक्ष देत नाही, हसून घेतात ते माझ्या गोष्टींवर. तर ते एकदम दुर्लक्ष करून देतात दादा. मी काही पण सांगितलं तर बिलकुल लक्ष देत नाही.
की आम्ही जे महिन्याची मीटिंगची सही असते ना त्या मीटिंगचा आम्हाला भत्ता भेटतो. तर सह्या करायच्या होत्या त्या रजिस्टरवर, एक रजिस्टर असतं आमचं, आशा होती आमची, तिला सही करू दिली. मग मी रजिस्टर घेतलं सही करायला, तर अक्षरशः सलमान भाऊने माझ्या हातातून रजिस्टर सुद्धा हिसकावून घेतलं की तू सही करू नको म्हणून. का? त्यांनाच माहिती आता ते. मग मी बोलली भाऊ तुम्ही सहीचं रजिस्टर का हिसकवताय, मला सही करू द्या ना तुम्ही. नाही तू सही करू नको म्हणे. मग त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळेस मला असं का डावललं जातं तिथे. याआधी पण भरपूर प्रकार झालेले आहे तिथे असेच. प्रशासनाला काय विनंती कराल तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मीडियाच्या माध्यमातून? माझी एक विनंती की जो आमच्यावर हा अन्याय होता, आम्हाला अगदी शेवटचा घटक म्हणजे अक्षरशः रस्त्यावरची जी उपमा दिली जाते आम्हाला कुत्र्याची, आम्ही कुत्रे नाहीये. मला एवढं सांगायचं शासनाला का असं होतं आमच्यासोबत. असे म्हणजे काय समजतात कर्मचारी, अधिकारी सुद्धा आमची बाजू घेत नाही. सोनवणे दादा एक शब्द सुद्धा सलमानला बोलले नाही आमच्या समोर. सोनवणे दादा मला रागवत होते इतक्या सगळ्या आशांसमोर, येण्यामांसमोर. मला म्हणतात की तो वरिष्ठ आहे, तुम्ही त्याला बोलताय, तुम्ही त्याला रागवताय, तुमचा आवाज किती मोठा आहे. ठीक आहे माझा आवाज मोठा आहे मला मान्य, पण आमच्यावर जर अन्याय होतोय तर सहन कसं काय करणार, आम्ही शांत का राहणार आहे. आवाज मोठा नाही होणार का आमचा, की कोणी आम्हाला काही बोलणार आहे का. तो सोनवणे दादा मला रागवली पण त्याला एक शब्द बोलले मी. का बरं, तो त्यांच्याच याच्यातला अधिकारी म्हणून का, म्हणजे अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची बाजू घ्यायची. आणि आमचं काम खालच्या पातळीच्या आणि तळागाळापर्यंत जातो, आम्ही एरियात फिरतो म्हणून आम्हाला खालचं समजायचं का सोनवणे दादांनी पण. मी आपणच्या कानावर पण ही गोष्ट टाकलेली. इथे खूप काही असे प्रकार घडतात दादाचे कोणाला माहिती नाही. आणि जर आवाज उचलायचं म्हटलं ना, आमच्या आशांमध्ये एवढी हिंमत नाही सगळ्यांमध्ये. त्या घाबरतात, त्यांना ते त्रास देतात, टॉर्चर करतात. आमची एक आशा सेविकाच्या महिन्यात कोणीतरी कंप्लेंट केली होती सलमानची. त्यावेळेस जेव्हा ती सही घ्यायला गेली ना, तर सलमान तिला अक्षरशः म्हणतो की आधी मला सांग की तिथे आई कोणी घातली, माझी कंप्लेंट कोणी केली, तिथे तंगड्या द्यायला कोण गेलं होतं ते मला सांग, मग मी तुला सही देतो. या भाषेत बोलतो तो. तुम्ही त्यांची तक्रार केली नाही? दादा आमच्या आशांमध्ये एवढी हिंमत नाही तक्रार करायची, घाबरतात त्या. पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे आता करायची दादा, कारण आता खूप झालेलं आहे. एक तर आम्ही घरी जाऊ किंवा त्यांना घरी पाठवू, कारण खूप इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये आम्ही ऐकू शकत नाही. तुच्छ समजतात ते, खूप तुच्छ समज, आणि मला तर खूप तुच्छ समजतात. आता दादा का बरं, मी एकही पालक आहे, माझ्या पाठीमागे माणूस नाहीये. माझ्या लेकरांची माझ्यावर जबाबदारी मी हे पण दादांना सांगितलं होतं. मग का बरं असं अन्याय करता एकल पालक असल्यामुळे, मी जेबीन समाजाची असल्यामुळे का. म्हणजे एका महिलेवर किती, त्या महिलेला प्रशासनामध्ये काम करत असताना किती अन्याय सहन करावा लागतो हे एका आरोग्य सेविका, आशा सेविकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आहे. महिलांवरती कुठेही अन्याय होऊ नये म्हणून शासन काटेकोरपणे पालन करून काम करत आहे. परंतु शासनामध्ये काम करत असताना या आशा सेविका यांच्या शेवटचं घटक त्यांना समजलं जातं. आणि त्या आशा सेविकेसोबत अरबाजच्या भाषेमध्ये सलमान शेख नावाचा जो नालायक प्रवृत्तीचा कर्मचारी आहे, तो जर असं वागत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे. त्यांनी त्यांना विनंती केली, परंतु विनंती केल्यानंतर देखील ते म्हणतो तुम्ही आमदाराकडे जा, खासदाराकडे जा, तुम्ही कुणाकडे जा, तुम्ही कुत्र्यासारखी भुका. ही भाषा कारले नाही. ही महिला विनवणी करत होती, परंतु देखील तिच्यावर न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून न्याय मागणं ठरवलं. सगळ्या पत्रकारांना बोलून आज त्यांची आपबीती कथन केली आहे. मी कॅमेऱ्यासमोर आपल्याला अनेक गोष्टी सांगू शकत नाही. नक्कीच त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार की फक्त बदलीपुरता मर्यादित राहणार किंवा त्याच्यावरती पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल होणार, या सर्व गोष्टींकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.